माझ्या बौद्ध बांधवांनो जागे व्हा. आरएसएसचे काही बनावट मातंग समाजातील लोकांनी हिंगोली जिल्ह्यामधील एका गावात बौद्ध विहाराच्या एका जागेवर पिवळा झेंडा तर लावलाच लावला होता, पण आता संभाजीनगरमध्ये एका गावात बौद्ध स्मशानभूमीमध्ये त्यांनी रातून अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारला. म्हणजे अण्णाभाऊ साठेंचा पुतळा स्मशानात उभारला. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. मला असं वाटत आहे आरएसएसचे बनावट जे मातंग समाजातील लोक आहे यांना दंगली घडवायचे आहे, कारण यांना शांतता भंग करायची आहे. यांना शांतता बरी वाटत राहिली नाही. अरे माझं एकच म्हणणं आहे, तुम्हाला येऊन जाऊन काय बौद्धांचं दिसते का? येऊन जाऊन काय बौद्धांचं दिसते का? तुमचा एक तो डोंबळ्या म्हणतो आरक्षण आमच्या खाल्लं, ते महाराणा खाल्लं झालं. मग म्हणतो हा महाराष्ट्र बुद्ध फुले आंबेडकरांचा नाही. एक म्हणतो बाबासाहेब आंबेडकर राहिले ह्या साऱ्या महाराष्ट्राच्या गांडीवर मारल्या असत्या. आणि आता काय नवीन दिसून राहिलं, हिंगोली जिल्ह्यातील विहाराच्या एका परिसरामध्ये पिवळा झेंडा लावला. तिथल्या पोलीस प्रशासन लोकांनी दक्षता घेऊन तो झेंडा उखाळून फेकला. आता असं झालं संभाजीनगरमध्ये बौद्ध स्मशानभूमीमध्ये त्यांनी रातूनच अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारला. म्हणजे नेमकं काय आहे हे खाजून का राहिले मला समजून राहिलं नाही. का यांना झगडे करायचे आहे का? हे बुद्धी येऊन कुठून राहिली यांना? हे म्हणजे बौद्धांशी का म्हणजे हे करत आहे, खाजवत आहे, मला समजून राहिलं नाही. यांच्या पाटा वयवय करून राहायला वाटते, याचे ढुंगणं वयवय करून राहायला वाटते, मला समजून राहिलं नाही. म्हणजे असं का करून राहिले? हे कोणाच्या सांगण्यानुसार करून राहिले? आरएसएसच्या. आरएसएसला तर काही माता समाजातील आरएसएसचे बनावट मातंग समाजातील लोक आहे की त्यांनी तर आरएसएसला बाप मानून घेतलेच आहे. पण त्या बापाला माझं एकच म्हणणं आहे, जो आरएसएसला जे बाप मानतात त्यांना माझं एकच म्हणणं आहे, आरएसएसला म्हणा तर तुमच्या एखाद्या जागेवर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा लावा म्हणून. अशा भलत्याच ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचा पुतळा लावू नका आणि अपमान करून घेऊ नका. तुम्ही स्वतःच तुमच्या जातीतील लोक आहात ना, माता समाजातील लोक आहे ना तुम्ही, तर तुम्ही तुमच्या महामानवांना तुम्ही काय करू राहिले? अपमानित करू राहिले. हे लक्षात ठेवा. अरे स्मशानात कधी उभारायचा असतो का पुतळा? निर्लज्ज आहे हो. स्मशानात काय असते? हा, स्मशानात तिथे मेलेले माणसं नेले जातात, तिथे जाळले जातात, दाबले जातात, हा, आणि ते संस्कार केले जातात. तिथं तुम्ही अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारत असाल, तुमच्या काय बोलू मी तुम्हाला? हा, आणि तुम्हाला येऊन जाऊन बौद्धाचं दिसते सगळं. तुम्हाला पुतळाच उभारायचा होता तर आरएसएसच्या ऑफिसमध्ये का नाही उभारला? हा, किंवा आरएसएसच्या एखाद्या जागेवर उभारते, किंवा गावात नव्हता का पुतळा उभारण्यासाठी जागा? हा, अरे तुम्हाला नुसतं सगळं बौद्धाचं दिसून राहिलं का? बौद्धाच्या स्मशानभूमीमध्ये पुतळा उभारता, बौद्धांच्या धार्मिक स्थळामध्ये तुम्ही झेंडे लावता. म्हणजे नेमकं चाललं काय या महाराष्ट्रामध्ये? मला समजून राहिलं नाही. या महाराष्ट्रामध्ये काही मातंग समाजातील लोक आहे, आरएसएसचे जे बनावट मातंग समाज आहे, मातंग समाजातील लोक आहे आरएसएसचे बनावट, ते लोक काय करू राहिले की मांग आणि महारामध्ये झगडे लागले पाहिजे. जे बिचारे बेगुन्हा मातंग समाज आहे, कायच्यात काहीच नाही, बिचारे काहीच लेणं देण्यात नाही आहे, त्यांचे आणि महाराजचे झगडे कसे लागले पाहिजे, कसे रक्ताचे पुरव व्हायले पाहिजे, असं काही हरामखोरांचं निर्लज्ज लोकांचं म्हणणं आहे. काय म्हणाल तुम्ही या गोष्टीला? मी याचा जाहीर निषेध करतो की हे अशा पद्धतीचे वक्तव्य करत, अशा पद्धतीचे कारनामे करत, अशा कृती करत आहे. अरे वाईट विटंबना आहे बरं हे. तुम्ही तुमच्याच महापुरुषांची वाईट विटंबना करून राहिले. त्यांना भाऊ साठे म्हणत असाल की मी कुण्या जातीमध्ये जन्म घेतला आणि कोण असे भामटे लोक आहे की मला स्मशानात नेलं. अरे माझा पुतळा एखाद्या चांगल्या ठिकाणी लावायला पाहिजे होता की 10 लोक आले पाहिजे, आणि आता तुम्ही तर डायरेक्ट स्मशानात घेऊन गेलोय, तिथं पुतळा उभारला. अबे निर्लज्ज आहे हो. कुठेही काही केल्यानं काही होत असते का? हा, स्मशानामध्ये तुम्ही डायरेक्ट अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारला. अरे तुमच्या महामानवाचा उभारला. अरे लाजा वाटू द्या तुम्हाला, लाजा. हा, लाजा वाटू द्या. तुम्हाला अक्कल आता नाहीच नाही.
मी म्हटलं थोडीशी अक्कल असन, पण वाटत नाही आता तुम्हाला अक्कल आहे म्हणून. बरोबर आहे. अरे जे अण्णाभाऊ साठेला तुम्ही स्मशानात तुम्ही नेता, त्या तिथं पुतळा उभारता, तुमच्यासारखा निर्लज्ज माणूस कोणी नाही आहे. तुम्हाला जागा भेटली नाही का? कुठली भेटली नाही काय? नसन भेटली तर एखाद्या आरक्षेतल्या वाल्याला म्हणाला होता का भाऊ आम्हाला जागा द्या म्हणून. कारण कशा आरक्षेची काही बनावट माता समाज लोक आहे ना, त्याने आरक्षेतले बाप मानलेला आहे. त्या बापाला म्हणाला होतं की अण्णाभाऊ साठेचा आपल्याला पुतळा उभारायचा आहे, तर मग काय कामाला जागा द्या म्हणून. किंवा आरक्षेच्या लोकांना म्हणाला होतं तुमच्या ऑफिसमध्ये पुतळा लावा आमचा, तुमच्या घरामध्ये पुतळा लावा आमचा अण्णाभाऊंचा. असं का नाही म्हटलं? जागा नव्हती तर. मी जागेचं बोलून राहिलो आहे, दुसरं काहीच बोलून राहिलो. मी जागेचं बोलून राहिलो. कारण तुम्ही ते अण्णाभाऊ साठेंचा पुतळा स्मशानभूमीमध्ये लावला तर मला दुःख किती वाटून राहिलेलं आहे. अरे त्या महापुरुषाचं तुम्ही अशा पद्धतीनं विटंबना करून राहिले. स्वतः तुम्ही तुमच्या महापुरुषाची विटंबना करून राहिले तर बय अक्कल आहे हो तुमची. काय भेजा नाही का रे तुम्हाला? भेजा नाही काय? तुम्हाला सगळ्या गोष्टी बौद्धांच्या दिसून राहिल्या. त्या बौद्ध विहाराच्या ठिकाणी परिसरामध्ये तुम्ही झेंडा लावून राहिले. तुम्हाला कोणी मनाई केली का रे काही गोष्टी करण्याची? तुम्ही झेंडा फेंडा लावल्यापेक्षा तिथे एखादं हे काढा, वाचनालय काढा, तिथं महापुरुषांचे पुस्तकं आणा. का नाही बौद्ध मदत करणार तुम्हाला? करते, मी स्वतः करतो मदत तुम्हाला. तुम्ही तिथं काही पद्धतीनं काही येळेचाळे करू नका, जेणेकरून दुसऱ्याला तकलीफ. उगाच जेला जाऊन सडाल. माझं मत काय आहे, तुम्ही हिंगोली जिल्ह्यात जे केलं ते बौद्ध विहाराच्या ठिकाणी परिसरामध्ये झेंडा लावला, ठीक आहे, ह्या गोष्टी चुकीचं आहे. तिथं तुम्ही झेंडा न लावता एखादं वाचनालय काढते तर तिथं 10 लोक शिकल, 10 लोकांना बुद्धी येते, 10 लोकांना वैचारिक दृष्टिकोन वाढतो. बाबासाहेब अण्णाभाऊ साठे करते, छत्रपती शिवाजी महाराज करते, कोण काय आहे महापुरुष ते सगळे करते. तुम्ही न करता काही येडेचाळे करून राहिले. आता दुसरं झालं की स्मशानभूमीमध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा लावला, रातून उभारला. तोही रातून म्हणजे रात्रीचा उभारला तो पुतळा. मग विचार करा तुम्ही या गोष्टीचा. रात्रीचे पुतळे उभारते हे लोक आता, म्हणजे मध्यरात्रीला कोणी येईन पाहिलं नाही पाहिजे असं टमक. काय बोलावं यांना मला काही समजून राहिलं नाही. अबे त्या साहित्यकाराने एवढं काही केलं आपल्या समाजामध्ये. त्याने समाजाला पोवाडाच्या द्वारे, लेखणीच्या द्वारे उठून उभं केलं. आणि त्या माणसाचा तुम्ही पुतळा स्मशानात लावत असाल, त्या माणसालाही असं वाटत असेल की कोण्या जातीमध्ये जन्माला आलो मी, आणि ह्या लोकांनी मला चांगल्या ठिकाणी ठेवायला पाहिजे, मला स्मशानात नेऊन ठेवलं. अबे निर्लज्ज आहे हो, निर्लज्ज आहे का तुम्ही? तुम्हाला सांगून दुसरा पागल होते. अरे स्मशानभूमीमध्ये अबे तिथं प्रेत चढत असतात, प्रेत दाबले जातात, तिथं अंत्यविधी असते. तिथं तुम्ही अण्णाभाऊ साठेंचा पुतळा तिथं नेला. जागा नव्हती काय? तुम्हाला दंगली घडवायची आहे का? मला हे समजूत राहिलं नाही. मातंग समाजातील लोकांना दंगली घडवायची आहे, त्या कारणामुळंच मातंग समाजातील लोक असे करून राहिले. मला असं वाटत आहे तुम्हाला शांतता बरी वाटत नाही. जे आरएसएसचे लोक ते दंगली खेळून राहिले, तसं तुम्हाला असं वाटतंय की आरएसएसच्या लोकांच्या प्रमाणे वागलं पाहिजे. जसं आरएसएस सांगत तशा पद्धतीने वागलं पाहिजे. म्हणजे तुम्ही आरएसएसला बाप मानलेला आहे, मला असं वाटत आहे. काही आरएसएसचे बनावट मातंग समाजातील लोक आहे. आरएसएस आहे ते मातंग समाज, फक्त जातीनं मातंग आहे ते, पण बनावट आहे ते. अण्णाभाऊ साठेंच्या वंशाचे लोक नाही आहे, ते बनावट आहे. ते आरएसएसची पिल्ले आहे. ते आरएसएसची पिल्ले असे कांड करून राहिले. कळलं का दादा? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ, जय रमाई.